हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. सप्टेंबर महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे संरक्षण. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज एका युद्धनौकेबाबत आहे. त्या युद्धनौकेचं जलावतरण त्या ठिकाणी झालेलं आहे. कुठली आहे ही युद्धनौका? तर तिचं नाव आहे INS महेंद्रगिरी. पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या युद्धनौकेचं जलावतरण त्या ठिकाणी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी सुदेश धनखड यांच्या हस्ते 1 सप्टेंबरला त्या ठिकाणी करण्यात आलं. निलगिरी श्रेणीतली 7वी आणि शेवटची युद्धनौका आहे. ज्या काही युद्धनौका बनवल्या जातात त्या विशिष्ट श्रेणीतल्या असतात. त्यामुळे आयोग असा प्रश्न विचारू शकतं की ही जी काही महेंद्रगिरी नावाची युद्धनौका आहे ती कोणत्या श्रेणीतील आहे? निलगिरी श्रेणीतली त्या ठिकाणी आहे. महेंद्रगिरी नावाचा एक पर्वत आहे ओडिशा राज्यामध्ये, त्याच्यावरून या युद्धनौकेचं नाव INS महेंद्रगिरी असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याची बांधणी कुणी केलेली आहे? तर मुंबईमधलं जे काही माझगाव डॉक शिप बिल्डर्स आहेत त्यांनी त्याची बांधणी केलेली आहे. आजवरची सर्वात कमी वेळेत तयार झालेली ही फ्रिगेट युद्धनौका त्या ठिकाणी आहे. आणि ह्या ज्या काही निलगिरी श्रेणीतील 7 युद्धनौका आहे त्याची बांधणी किंवा त्याची निर्मिती प्रोजेक्ट 17A किंवा प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही एक युद्धनौका आहे. त्या युद्धनौकेवरती ब्रह्मोस आणि बराक नावाची क्षेपणास्त्र बसवण्यात त्या ठिकाणी आले आहेत युद्ध शत्रूचा सामना करण्यासाठी. मी तुम्हाला म्हटलं की INS महेंद्रगिरी ही निलगिरी श्रेणीतील 7वी आणि शेवटची युद्धनौका आहे. याच्यापूर्वी ज्या काही 6 युद्धनौका भारताच्या नौदलामध्ये सामील झालेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत. निलगिरी पहिली आहे, कारण निलगिरी श्रेणीतल्या ह्या सगळ्या युद्धनौका आहेत. उदयगिरी, दुनागिरी, तारागिरी, हिमगिरी, विंध्यगिरी आणि महेंद्रगिरी. पाठीमागच्या महिन्यामध्ये आपण विंध्यगिरीचं जलावतरण त्या ठिकाणी बघितलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विंध्यगिरीचं जलावतरण करण्यात आलं होतं. या महिन्यामध्ये महेंद्रगिरी करण्यात आलेली आहे. ओके, येस. नंतर मागच्या वर्षी भारत सरकारनं युरोपमधल्या एका कंपनीसोबत एक करार केलेला होता. त्या करारानुसार भारताला एक मोठी मालवाहतूक विमानं त्या ठिकाणी दिली जाणार होती. सो अशा प्रकारचं जे काही पहिलं मालवाहतूक विमान आहे ते भारतीय हवाई दलाकडं सुपूर्द करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे C295. C295 नावाचं विमान जे आहे ते भारतीय हवाई दलाकडं सुपूर्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला C295 माहीत पाहिजे. हे जे काय हवाई दलाकडे सुपूर्द झालेलं विमान आहे त्याचं तैनाती कुठं करण्यात आलेलं आहे? वडोदरा हवाई तळ स्क्वाड्रन क्रमांक 11. जो काही हवाई दलातल्या विमानांचा ताफा असतो त्याला स्क्वाड्रन म्हटलं जातं. सो स्क्वाड्रन 11 मध्ये हे विमान त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. एव्हरो 748 नावाची भारताकडं मालवाहतूक विमानं होती, त्याच्याऐवजी आता भारतीय दलामध्ये ही C295 काम करणार आहेत. हे एक मालवाहतूक प्रकारातलं विमान आहे. एअरबस नावाची एक युरोपियन कंपनी आहे, त्या कंपनीकडून ह्या C295चं उत्पादन केलं जातं. या एअरबस कंपनीचा स्पेन इथं सेविले या ठिकाणी एक कारखाना आहे. या सेविलीमध्ये हे पहिलं विमान त्या ठिकाणी बनवण्यात आलं. सो आयोग प्रश्न विचारू शकतं की ह्याची निर्मिती कोणी केली आहे किंवा कोणत्या ठिकाणी झालेली आहे. सो एअरबस नावाची कंपनी आहे ज्यांनी C295चं उत्पादन केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? तर स्पेनमध्ये या एअरबस कंपनीचा एक कारखाना आहे सेविले इथं, तिथं त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 21,935 कोटी रुपयाचा भारत सरकारनं या एअरबस कंपनीसोबत करार केलेला आहे. टोटल 56 विमानं त्या ठिकाणी आपल्याला C295 मिळणार आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या 56 विमानांचं उत्पादन जे आहे ते फ्रान्समध्ये किंवा स्पेनमध्ये केलं जाणार नाही, तर पहिली जी काही 16 विमानं आहेत त्या 16 विमानांचं उत्पादन सेविले या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि उर्वरित जी काही 40 विमानं आहेत ती 40 विमानं वडोदरामध्ये म्हणजे भारतामध्ये तयार केली जाणार आहेत. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आयोग तुम्हाला विचारू शकतं की 56 विमानं एअरबस कंपनीकडून स्पेनमध्ये बनवली जाणार आहेत, तर नाही. तर ह्यातले फक्त 16 विमानं हे स्पेनमधल्या सेविले येथील एअरबस कंपनीच्या कारखान्यामध्ये बनवली जाणार आहेत. उर्वरित 40 विमानं ही भारतामध्ये वडोदरा या ठिकाणी बनवली जाणार आहेत. आणि भारतामध्ये ही जी काही विमानं उत्पादित केली जाणार आहेत यासाठी एअरबस कंपनीसोबत कोणत्या कंपनीनं करार केलेला आहे? तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. C295 नावाची मालवाहतूक विमानं बनवण्यासाठी
एअरबस कंपनीसोबत करार करणारी कंपनी कुठली आहे तर टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेड ही कंपनी वडोदरा या ठिकाणी 40 C295 विमानांची निर्मिती त्या ठिकाणी करेल. देशांतर्गत लष्कर विमान निर्मितीचा हा पहिलाच खाजगी प्रकल्प आहे. खाजगी कंपनी आहे टाटा, त्यामुळे खाजगी कंपनीच्या माध्यमातून एखाद्या विमान निर्मिती करण्यात येणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. मेक इन इंडियाला प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि याच माध्यमातून ह्या वडोदरामध्ये पहिलं विमान सप्टेंबर 2026 पर्यंत तयार केलं जाणार आहे. सो आयोग दोन अँगलने प्रश्न विचारू शकतं. एक, C295 विमानाची उत्पादन करणारी कंपनी कुठली आहे, किंवा पहिलं विमान जे तयार झालं ते कुठं झालं, किंवा ही जी काही टोटल 56 विमानं आहेत त्या 56 विमानापैकी 40 विमानं भारतातल्या कोणत्या ठिकाणी बनवले जाणार आहेत, किंवा 40 विमानांच्या निर्मितीसाठी कोणत्या कंपनीसोबत त्या ठिकाणी करार करण्यात आलेला आहे. ओके, येस. नंतर लष्करी खरेदीला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. टोटल 45,000 कोटींची खरेदी संरक्षण मंत्रालयाकडून केली जाणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे बघा, तर पहिलं आहे ध्रुवास्त्र. ध्रुवास्त्र काय आहे तर हवेतून जमिनीवर मारा करणारं कमी पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे. म्हणजे हे हेलिकॉप्टरमध्ये बसवलं जाऊ शकतं, जे काही लढाऊ विमान आहे त्याच्यामध्ये बसवलं शकतं आणि त्याच्यातून जमिनीवरती हल्ला असेल. नंतर 12 सुकोई 30 MKI लढाऊ विमान, जे काही सुकोई फायटर विमान आहे त्याचं त्या ठिकाणी त्याची खरेदी त्या ठिकाणी केली जाणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी नाव कंपनी आहे त्यांच्याकडून ह्या सुखोईचं उत्पादन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. नंतर 12 हलकी सशस्त्र बहुउद्देशीय वाहने असणार आहेत. नंतर काही सर्वेक्षण जहाजं असणार आहेत. नंतर उच्च गतिशीलता वाहनं त्या ठिकाणी आहेत. नंतर जलद गतीने तोफखाना आणि रडारच्या तैनीसाठी वाहनं त्या ठिकाणी असणार आहेत. एकात्मिक पाळत ठेवणे आणि लक्ष्यीकरण प्रणाली त्या ठिकाणी असणार आहेत. पाळत ठेवणे म्हणजे सर्व्हिलन्ससाठी काही वाहनं त्या ठिकाणी बनवली जाणार आहे. परंतु ही जी काही 45,000 कोटीची खरेदी आहे त्याच्यामधले दोन तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहेत. एक ध्रुवास्त्र, जे जमिनीतून हवेतून जमिनीवर मारा करणारं कमी पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे, आणि सुकोई 30 MKI नावाचं लढाऊ विमान ज्याचं उत्पादन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून त्या ठिकाणी केलं जाणार आहे. ओके. नंतर प्रलय नावाचं क्षेपणास्त्र मध्यंतरी चर्चेत होतं, कारण ह्या प्रलय क्षेपणास्त्राची केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून खरेदी करण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर केला जाणार आहे. याचा अर्थ भारताच्या लष्करासाठी संरक्षण मंत्रालयाकडून प्रलय नावाचं क्षेपणास्त्र खरेदी केलं जाणार. हे जमिनीवर मारा करणारं कमी पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे. हे जे काही क्षेपणास्त्र असतात त्याचे प्रकार असतात बघा. जमिनीवरून हवेत, जमिनीवरून समुद्रामध्ये, समुद्रातून हवेमध्ये, हवेतून जमिनीवरती, असे प्रकार त्या ठिकाणी असतात. सो हे प्रलय नावाचं क्षेपणास्त्र जमिनीवर मारा करणारं आहे आणि कमी पल्ल्याचं आहे. 150 ते 1,500 किलोमीटर. आणि DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून या क्षेपणास्त्रांचा विकास किंवा निर्मिती करण्यात आलेली आहे. सप्टेंबरमध्ये काही देशांसोबत भारतानं युद्ध सराव केले. त्यातला पहिला आहे ऑसी इंडेक्स ऑस्ट्रेलिया इंडिया एक्झरसाइज. ओके, त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान हा युद्ध सराव आहे. नंतर वरुण नावाचा युद्ध सराव भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान असतो. नंतर युद्धाभ्यास नावाचा युद्ध सराव भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान असतो. यावर्षीचं युद्धाभ्यासचं महत्त्व हे आहे की यावर्षीचा हा युद्ध सराव भारतामध्ये नाही तर अमेरिकेतल्या अलास्का या ठिकाणी पार त्या ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळं काही युद्ध सराव माहिती असू द्यात, आयोग जरी प्रश्न विचारतं ह्या युद्ध सरावावरती, युद्ध सरावाचं नाव देतं आणि कोणत्या दोन देशादरम्यान होतो हा विचारतं, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मॅच द पेअरला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो नावावरून तुम्हाला लक्षात येऊ शकतं. वरून भारत आणि फ्रान्स, युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका. नंतर सिम्बेक्सवरून तुम्हाला लक्षात आलं S फॉर सिंगापूर, त्यामुळं सिंगापूर, भारत आणि सिंगापूरच्या दरम्यान सिम्बेक्स त्या ठिकाणी आहे. नंतर आहे ईगल पार्टनर, हा भारताच्या दरम्यान नाही आहे तर अमेरिका आणि अर्मेनिया दरम्यानचा हा ईगल पार्टनर नावाचा युद्ध सराव त्या ठिकाणी आहे. हे थोडं वेगळं आहे, ईगल पार्टनर माहिती असू द्या. ओके, येस. नंतर आपण काही संक्षिप्त घडामोडी बघूयात. भारतानं एक इंद्रजाल नावाची प्रणाली विकसित केलेली आहे. आणि ही इंद्रजाल प्रणाली काय आहे तर देशातली पहिली AI सक्षम ड्रोन विरोधी प्रणाली आहे. फर्स्ट AI पॉवर्ड अँटी ड्रोन सिस्टीम. कारण बऱ्याच वेळेला हे जे काही दहशतवादी आहे त्या दहशतवाद्यांकडून एखाद्या लष्करी तळावर किंवा विमानतळावर हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. सो ड्रोनचा वापर करून जेव्हा अशा प्रकारे हल्ला होतो तेव्हा त्यांचा हल्ला परतवण्यासाठी एक AI पॉवर्ड अँटी ड्रोन सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे. तिचं नाव आहे इंद्रजाल. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशातली पहिली AI सक्षम ड्रोन विरोधी प्रणाली, फर्स्ट AI पॉवर्ड अँटी ड्रोन सिस्टीम त्या ठिकाणी इंद्रजाल आहे. रोबोटिक्स, ग्रीन रोबोटिक्स नावाची कंपनी आहे हैदराबादमधली, त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. नंतर ब्राईट स्टार नावाचा युद्ध सराव
इजिप्तमध्ये त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. नंतर भारताच्या हवाई दलानं चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर त्रिशूल नावाचा एक युद्ध सराव आयोजित केलेला होता. नंतर भारताच्या लष्करानं आणि हवाई दलानं नभशक्ती नावाचा एक युद्ध सराव आयोजित केलेला होता. नंतर पश्चिम किनाऱ्यावर भारताचा जो काही पश्चिम किनारा आहे तिथं भारताचा जो काही कोस्ट गार्ड आहे, इंडियन कोस्ट गार्ड, ओके, या तटरक्षक दलानं त्या ठिकाणी एक किनारी सुरक्षा कवायत आयोजित केली होती. त्याचं नाव आहे ऑपरेशन सजग. सो ऑपरेशन सजग कोणाचं आहे? इंडियन कोस्ट गार्डचं त्या ठिकाणी आहे. सो थोडं कॉम्प्लिकेटेड आहे लक्षात ठेवायला, परंतु रिव्हिजन केल्यानंतर ट्रस्ट मी हे तुम्हाला चांगले लक्षात राहतील. नंतर त्रिशूळ नावाचं युद्ध संग्रहालय जे आहे त्याचं अनावरण लेहमधल्या कारू या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. याचं भूमिपूजन देवेंद्र फडणवीस आपल्या देशाचे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी या त्रिशूल युद्ध संग्रहालयाचं भूमिपूजन केलेलं आहे. तुम्ही म्हणाल की केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाचा उपक्रम, त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारच्या युद्ध संग्रहालयाचं उद्घाटन किंवा पायाभरणी का केली असेल? कारण या युद्ध संग्रहालयाला महाराष्ट्र शासनाकडून 3 कोटीचा निधी आहे आणि याच निधीच्या माध्यमातून त्रिशूल नावाचं युद्ध संग्रहालय लेह या ठिकाणी बनवण्यात येत आहे. ओके, येस. नंतर ड्रोनचा वापर अलीकडं सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी होत आहे. सो भारत ड्रोन शक्ती प्रदर्शन हिंडन विमानतळावरती, हवाई तळावरती ऑर्गनाईज करण्यात आलं होतं आणि हे ठिकाण आहे गाझियाबाद. साधा प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारत ड्रोन शक्ती प्रदर्शन कुठं आयोजित करण्यात आलं होतं? गाझियाबाद. राजनाथ सिंग यांनी त्याचं अनावरण केलं. नंतर जम्मू काश्मीरमधलं जे काही उधमपूर रेल्वे स्थानक आहे त्याला शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्थानक असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नंतर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, आपण त्याला DRDO म्हणतो, त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीचे अध्यक्ष आहेत विजय राघवन. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याच्यावर आयोग प्रश्न विचारेल की DRDOच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? विजय राघवन, आणि हे देशाचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार त्या ठिकाणी होते. नंतर भारताच्या लष्करानं प्रोजेक्ट नमन सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर जे काही रिटायर्ड सैनिक आहेत, म्हणजे माजी सैनिक आहेत किंवा जे काही शहीद जवान आहेत त्यांच्या पश्चात, किंवा हे जे काही माजी सैनिक आहेत त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना काही प्रॉब्लेम्स येत असतात. हे प्रॉब्लेम्स किंवा त्यांच्या सुविधा आणि तक्रार निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी एक प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे, प्रोजेक्ट नमन. माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबियासाठी सुविधा आणि तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यासाठी असलेला हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे. नंतर देशातली सर्वात उंच फायटर एअरफील्ड जी आहे ती लडाखमध्ये बांधली जाते, न्योमा या ठिकाणी. नंतर अरुणाचल प्रदेश नेचीफू नावाचा बोगदा आहे, जिची लांबी 500 मीटर इतकी आहे. नंतर DRDOनं एक टँक विरोधी सुरुंग विकसित केलेला आहे, त्याचं नाव आहे विभव. लक्षात ठेवा, म्हणजे जेव्हा शत्रुराष्ट्र आपल्यावर आक्रमण करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात टँक्स जे आहे त्यांच्यातून हल्ला करतात. ह्या टँक्सला नष्ट करण्यासाठी जमिनीमध्ये सुरुंग किंवा माइन्स पेरले जातात. हे टँक विरोधी सुरुंग विभव त्या ठिकाणी आहे. कोणी सुरू केलंय? DRDOनं. नंतर आशियान म्हणजेच असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, ओके, ह्या आशियान गटामध्ये टोटल 10 देश आहे. ह्या आशियान देशामध्ये मोठ्या प्रमाणात सागरी प्रदूषण आहे आणि हे सागरी प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी भारतानं एक जहाज पाठवलं आहे, त्याचं नाव आहे समुद्र प्रहरी, ICGS, म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड शिप. म्हणजे भारताच्या तटरक्षक दलाकडे जी काही शिप आहे त्याचं नाव आहे समुद्र प्रहरी. आणि ह्या समुद्र प्रहरीच्या माध्यमातून आशियानमधले जे काही 10 देश आहेत त्यांच्यामधलं सागरी प्रदूषण नियंत्रित केलं जाणार आहे. मोठ्या प्रमाणात ऑइल स्प्लिट्स वगैरे होतात तेव्हा हे प्रदूषण जेव्हा होतं तर तेलाचे तवंग वगैरे या समुद्रावरती येतात, ते काढण्यासाठी एक डेडिकेटेडली आपण समुद्र प्रहरी नावाचं एक जहाज विकसित केलेलं आहे. नंतर आंतरराष्ट्रीय एरोस्पेस परिषद ग्वाल्हेर या ठिकाणी पार पडली. भारतीय सैन्य दलाचं नवीन मुख्यालय जे आहे त्याला नाव आहे थल सेना भवन, जे नवी दिल्ली या ठिकाणी बांधलेलं आहे. नंतर भारतीय सशस्त्र दलांसाठी मानवरहित मार्गदर्शक वाहन त्या ठिकाणी विकसित केलेलं आहे. एअरबोट नावाची कंपनी आहे हैदराबादनं. अनमॅन्ड गायडेड व्हेकल आहे, म्हणजे एखाद्या वेळेला शत्रूचा अटॅक झाला असेल आणि तिथं मनुष्यहानी होण्याची शक्यता असेल तर त्यांच्यावर काउंटर अटॅक करण्यासाठी अशा प्रकारचे मानवरहित व्हेकल्स त्या ठिकाणी आहे, ज्याच्या माध्यमातून शत्रूंचा हल्ला त्या ठिकाणी आपल्याला परतवून लावता येईल. ओके, येस. नंतर रशियानं काही आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तैनात केलेली आहेत. आंतरखंडीय म्हणजे त्याचा पल्ला फार मोठा असतो, 5000, 10,000, 15,000 किलोमीटरचा पल्ला असलेले क्षेपणास्त्र आहे. ओके, सो ह्याचा पल्ला आहे 18,000. त्याला RS-28 सरमॅट
सॅटर्न, सैतान किंवा सरमत असं देखील म्हणतात. सो वर्तमानपत्रांमध्ये बऱ्याच नावानं हे नाव त्या ठिकाणी आलं होतं. सो ह्यातलं कुठलंही नाव आलं असेल तर तुम्ही योग्य समजा. सो RS-28 सरमॅट, सॅटर्न, सैतान किंवा सरमत हे रशियानं तैनात केलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत आणि यांचा पल्ला 18,000 किलोमीटर आहे. नंतर तैवानची देशांतर्गत बांधलेली पहिली पाणबुडी हायकून नावाची पाणबुडी आहे जी त्या ठिकाणी तैवाननं बांधलेली आहे. नंतर उत्तर कोरियानं एक आण्विक हल्ला करणारी पाणबुडी विकसित केलेली आहे. तिचं नाव आहे हिरो किम कुन ओके. लक्षात ठेवा, हिरो किम कुन ओके ही उत्तर कोरियाची आण्विक हल्ला करण्याचं सक्षम असलेली पाणबुडी आहे. म्हणजे या पाणबुडीच्या माध्यमातून आण्विक हल्ला त्या ठिकाणी शत्रू राष्ट्रावर करता येतो. नंतर मिनिटमॅन 3 हे अमेरिकेचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. जसं रशियाचं RS-28 आहे तसं अमेरिकेचं मिनिटमॅन 3 त्या ठिकाणी आहे. नंतर घोस्ट शार्क्स नावाच्या पाणबुड्या ऑस्ट्रेलियानं त्या ठिकाणी विकसित केलेल्या आहेत आणि ह्या एक कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम आहेत. म्हणजे AI पावर्ड त्या ठिकाणी आहेत घोस्ट शार्क्स. घोस्ट शार्क्स पाणबुड्या कुठल्या आहेत तर ऑस्ट्रेलियाच्या त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण आता क्विक रिव्हिजन करणार आहोत. क्विक रिव्हिजनमध्ये पहिला मुद्दा आपण बघितला होता की INS महेंद्रगिरी जी आहे त्या महेंद्रगिरीचं जलावतरण त्या ठिकाणी झालेलं आहे. ही निलगिरी श्रेणीतील 7वी आणि शेवटची युद्धनौका आहे. ओडिशामध्ये महेंद्रगिरी नावाचा पर्वत आहे, त्याच्यावरूनच या युद्धनौकेचं नामकरण करण्यात आलेलं आहे. माझगाव डॉकनं त्याची निर्मिती केलेली आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत त्याची निर्मिती आहे. ब्राह्मोस आणि बराक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत कारण ही एक युद्धनौका त्या ठिकाणी आहे. टोटल 7 युद्धनौका मी तुम्हाला सांगितल्या होत्या. शेवटच्या 2 माहिती असू द्या, विंध्यगिरी आणि महेंद्रगिरी, कारण मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये विंध्यगिरीचं जलावतरण त्या ठिकाणी झालेलं होतं. नंतर C-295 नावाचं मालवाहतूक विमान जे आहे ते भारताच्या हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. वडोदरा इथल्या हवाई दलामध्ये एअरबस कंपनीने त्याचं उत्पादन केलेलं आहे. सेविले या ठिकाणी त्याचं उत्पादन झालेलं आहे. 21,000 कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी आहे. टोटल 56 विमानं भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत. तिथले 16 विमानांची निर्मिती किंवा उत्पादन सेविले या ठिकाणी होणार आहे. तर उर्वरित 40 विमानं वडोदरा या ठिकाणी बनवली जाणार आहेत. पण वडोदरामध्ये भारत सरकारकडून नाही तर एका प्रायव्हेट कंपनीकडून त्याचं उत्पादन केलं जाणार आहे. त्याचं नाव आहे टाटा ॲडव्हान्स्ड. अशा प्रकारे लष्करी विमान निर्मितीचा हा पहिलाच खाजगी प्रकल्प त्या ठिकाणी आहे. सप्टेंबर 2026 पर्यंत अशा प्रकारे पहिलं विमान तयार होऊ शकतं. नंतर 45 कोटीच्या लष्करी खरेदीला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामध्ये ध्रुवास्त्र नावाचं क्षेपणास्त्र आहे आणि सुखोई नावाचं लढावी विमान त्या ठिकाणी असणार आहे. नंतर प्रलय नावाचं क्षेपणास्त्र जे जमिनीवर मारा करणारं कमी पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे त्याच्या खरेदीसाठी त्या ठिकाणी जो काही प्रस्ताव आहे त्याला लष्करानं मंजुरी दिलेली आहे. 150 ते 1500 किलोमीटर अंतरावर मारा करण्याची क्षमता आहे. DRDOने विकसित केलेला आहे. ऑसिंडिक्स भारत ऑस्ट्रेलिया वरून भारत फ्रान्स युद्धाभ्यास भारत अमेरिका. पण लक्षात ठेवायचं आहे की यावर्षीचा भारत हा जो काही युद्ध सराव आहे तो अलास्कामध्ये त्या ठिकाणी पार पडलेला आहे. सिम्बेक्स भारत, सिंगापूर, ईगल पार्टनर अमेरिका आणि अर्मेनिया. ओके, नंतर देशातली पहिली AIM सक्षम ड्रोन विरोधी प्रणाली इंद्रजाल ग्रीन रोबोटिक्सने त्याची निर्मिती केलेली आहे. ब्राईट स्टार युद्ध सराव इजिप्तमध्ये त्या ठिकाणी आहे. त्रिशूल भारताच्या हवाई दलानं आयोजित केला. नभशक्ती लष्कर आणि हवाई दलानं ऑपरेशन सर्जक. इंडियन कोस्ट गार्डचं ऑपरेशन त्या ठिकाणी आहे. त्रिशूल युद्ध संग्रहालय लेहमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे, भूमिपूजन केलेलं आहे. 3 कोटी निधी भारतानं महाराष्ट्रानं दिलेला आहे. भारत ड्रोन शक्ती प्रदर्शन गाझियाबादमध्ये झालं. जम्मू काश्मीरमधलं उधमपूर रेल्वे स्टेशन जे आहे त्याचं नामकरण शहीद कॅप्टन तुषार महाजन करण्यात आलेलं आहे. DRDOच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी के विजयराघवन यांच्या अंदर केंद्र सरकारनं समिती स्थापन केली. प्रोजेक्ट नमन माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबियासाठी त्या ठिकाणी सुरू केलेलं प्रोजेक्ट आहे. जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड न्योमा या ठिकाणी आहे. नेचुफू बोगदा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. DRDOने एक टँक विरोधी सुरुंग विकसित केलेला आहे. त्याचं नाव आहे विभव. समुद्र प्रहरी नावाचं एक जहाज आहे जे आशियान देशातील सागरी प्रदूषण नियंत्रणासाठी पाठवण्यात आलं होतं. एरोस्पेस परिषद ग्वालियरमध्ये आयोजित करण्यात आली. नवीन सैन्याचं नवीन मुख्यालय आहे थल सेना भवन. नंतर सशस्त्र दलांसाठी अनमॅन्ड गायडेड व्हेकल जी आहे ती एरोबोटनं निर्माण त्या ठिकाणी केलेली आहे. रशियाची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जे आहे त्याचं नाव आहे RS-28 सरमॅट. उत्तर कोरियानं आण्विक हल्ला करणारी पाणबुडी विकसित केलेली आहे. त्याचं नाव आहे हिरो किम कुन ओके. मिनिटमॅन हे अमेरिकेचं आहे आणि घोस्ट शार्क्स ह्या ऑस्ट्रेलियाच्या पाणबुड्या त्या ठिकाणी आहेत. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.